या नवरात्रामध्ये काय असलं पाहिजे उद्देश त्याचा आपण थोडक्यात समजून घेऊया। तर आज दोन विषयांची चर्चा करूया। एक तर पहिले नवरात्र काय आणि नवरात्राचे शेवटच्या दिवशी तुम्ही जर ते विधी केला तर नवरात्र सफल झाली, नाहीतर निशा दांड्या खेळल्या आणि जे घरामध्ये धान्य उगवलं असतं ना, सप्त धान्य, ते घेतलं एकाच्या डोक्यावर ठेवलं, त्याच्या आपल्याकडे काही नाही। पण विशेष करून ह्या नवरात्रामध्ये आपल्या आचार्याने आणि ग्रंथकाराने विशेष करून ग्रंथांमध्ये खूप सुंदर विश्लेषण केले। विशेष करून ब्रह्मवेद पुराण नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये देवीचे महात्म्य भगवंताचे इतकं तुलनेनं सांगितलेले। तर ब्रह्मवेद पुराण आहे, देवी पुराण आहे, असे दोन पुराण आहेत जे भगवंताच्या जी बहिरंग शक्तीचं विश्लेषण करतात। आणि ती बहिरंग शक्ती कोण आहे, जसं मागच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं, ती बहिरंग शक्ती साक्षात भगवंताचंच एक विस्तारित स्वरूप आहे। तर त्या शक्तीचं विश्लेषण आपल्या ग्रंथांमध्ये केलेले। तर वर्षातून दोन नवरात्र असतात, एक मोठी नवरात्र आणि एक छोटी नवरात्र। मोठी नवरात्र ही जी चालू आहे ती, आणि छोटी नवरात्र म्हणजे चैत्र पौर्णिमापासून जे रामनवमीपर्यंतचे चैत्र पौर्णिमामध्ये चालतात, ती छोटी असत। जसं 4 संक्रांती असतात किंवा वेगवेगळ्या तिथी असतात, तसंच हे 2 नवरात्र असतात। तर ह्या नवरात्रीमध्ये विशेष करून नवरात्रामध्ये 2 गोष्टी झालेल्या आहेत। तर वर्तमान काळामध्ये हे जे नवरात्र आहे याच्यामध्ये शक्ती वर्धन करण्याची शक्ती दिली जाते। जो साधक ह्या 9 दिवसामध्ये तपस्या करतो किंवा आपल्या इंद्रियांना संयम करतो आणि जास्तीत जास्त आध्यात्मिक कार्य करतो, तेवढी त्याला शक्ती प्रदान केली जाते। का? तर शक्ती का भेटते? जी शक्तीपासून शक्ती भेटते, आणि शक्तिमान पासून जे शक्तिमान, जसं सूर्य आहे, सूर्यापासून किरण वेगळं नाही करता येत। जर किरण येत नसेल तर सूर्यच येऊ शकत नाही, तसं सूर्य ते किरण, तसं भगवंत आणि भगवंताची शक्ती। आणि जेव्हा तुम्ही शक्तीची आराधना करता तर तुम्हाला पण शक्ती आराधना भेटते। जसं या नवरात्रामध्ये वर्धन भेटतं। पण आता वैष्णवांसाठी ऊर्जा व्रत असतंय कार्तिक महिन्यामध्ये। तर कार्तिक महिना कोणाचं प्रतीक आहे? राधा राणीचं, त्याला ऊर्जावर्धक म्हटलं जाते। कार्तिक महिन्यामध्ये जे काही केल्या जातं त्याचं 1000 पटीनं फळ भेटते। तसं भगवंत गीतेमध्ये म्हणतात मासाना मार्गशीर्ष, भगवंत काय म्हणतात? मासाना मार्गशीर्ष। तर जर पाहिलं तर मला हरे कृष्ण, राधा कृष्ण, लक्ष्मी नारायण, सीता राम। तसंच मार्गशीर्ष महिना पुढे जानेवारी मध्ये येतो, पण त्या जानेवारीच्या महिने मार्गशीर्ष महिना हा कृष्णाचं प्रतीक आहे आणि कार्तिक महिना हे राधा राणीचं प्रतीक आहे। पण ह्या दोन्ही महिन्याच्या पहिले जे बहिरंग शक्तीचं प्रतीक म्हणजे नवरात्र आहे। तर या नवरात्रामध्ये जे कोणी प्रकृतीशी संबंध स्थापित करून कार्य करतो, उपवास करतो, जसं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे 9 दिवस उपवास करतात आणि वर्षातले दोन्ही नवरात्र ते अतिशय काटेकोरपणे पालन करतात। तर त्याच्यामध्ये ह्या ऊर्जा व्रत किंवा ताकद प्राप्त करून तर ती काय केलं पाहिजे? तर ह्या नवरात्रामध्ये 9 दिवस 2 गोष्टी घडल्या, 2 घटनाचा प्रसंग वर्णन येतो आपल्या शास्त्रामध्ये। एक तर जी दुर्गा देवी होती ती महिषासुरासोबत 9 दिवस युद्ध करीत होती आणि 10व्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी त्यांनी वध केलेला, म्हणून हे 9 दिवस नवरात्री आपल्यासाठी महत्वाचं आहे। त्याच प्रकारे भगवान रामचंद्र रावणासोबत नाही का 9 दिवस युद्ध केलं होतं आणि 10व्या दिवशी जेव्हा त्याचा वध केला म्हणून दसरा सण साजरा केला जातो। तर ह्या 9 दिवसांमध्ये 9 रंग असतात, रंगामध्ये वेगवेगळे असतात, म्हणून या लेडीज असतात ना 9 दिवसाच्या 9 साड्या घालतात। शास्त्रामध्ये साड्याचं कुठं वर्णन नाही, रंगाचं वर्णन आहे। पण गुजरातच्या व्यापाऱ्यानं काय केलंय, त्यांच्या धंद्याच्या नावाखाली धर्माचा आधार घेतला आणि धर्माबरोबर अर्थ येते, त्याचा अर्थ होतो, पण बाकीचे जे जीव जातात त्यांना काय माहित। तर देवी 9 साड्या घातल्याने प्रसन्न होत नाही, त्या साड्या मागचा उद्दिष्ट आपल्याला सांगितलं जाते की त्या साड्या माग आपल्या त्या कलरच्या मागे होते, पण रंग जरी वेगळे वेगळे असले पण त्या उद्दिष्ट एक असेल, देवीला प्रसन्न करणं। तर देवी हे शिकवते, हे 9 रंग, 9 प्रकारचे लोक, 9 प्रकारचे स्वभाव, त्यांचे गुण धर्म 9 प्रकारचे असतात, त्याचे कलर कितीतरी होऊ शकतात। तसंच असे वेगळे कलर एकत्र जरी असले, एखाद्या पिक्चर मध्ये पेंटिंग मध्ये एकच कलर असेल तर तेवढी मजा येत नाही, पण एखादी पेंटिंग मध्ये भरपूर प्रकारचे कलर असेल तेवढी मजा येते। तसंच आपलं जीवन विविधतामध्ये एकता जर असेल, काय विविधामध्ये एकता जर असेल
तर ते आपलं जीवन कसं होतंय, आनंदीमय, सुखमय, शांतिमय होतंय. जेवणामध्ये नुसता हलवाच दिला किंवा नुसते गुलाबजाम दिले तर आवडणार नाही. तर तुम्हाला जेवणामध्ये लिंबू, मीठ, मिरची, लोणचं, पापड, भाजी, पोळी, दही सगळे आयटम असले तर तेवढी मजा येते. तसंच जीवनामध्ये विविधतामध्ये एकता असले पाहिजे. ते कलरचं प्रत्येक म्हणून 9 कलर हे दुर्गेला सांगितलेले. तसं 9 नक्षत्र या 9 दिवसामध्ये नक्षत्र बदलत राहतात. बाकीचे नक्षत्र 15 दिवसातून बदलत राहतात, पण ह्या 9 दिवसामध्ये 9 नक्षत्र रात्रीच्या वेळेस बदलत राहतात जेव्हा दुर्गा देवी युद्ध करीत असते. त्याच्यानंतर 9 तिथी असतात या दिवसामध्ये, म्हणून 9 तिथीमध्ये ज्या विधी असतात तिथी करतात. तर याच्यामध्ये तुम्ही जे काही करतात त्या विधीमध्ये त्याचं फळ तुम्हाला अनेक पटीने दुर्गा देवी काय करतात, ती कामप्रदाने, कामेश्वरी किंवा काम वरदान प्रदान करणारी म्हणून ह्या विधीमध्ये कोणी पालन करतंय त्याच्या मागचा सगळ्यात मोठाचा उद्देश काय असला पाहिजे. स्वतःची इच्छा नसताना, आपलं स्वतःची इच्छा न ठेवता ईश्वराला, भगवंताला काय आवडतं त्या कार्यानुसार केलं तर ते विधीचं फळ होतंय. आणि शास्त्र सांगतंय की दुर्गा देवीने या 9 दिवसामध्ये 9 स्वरूप प्राप्त केलेले आणि 9 दिवसामध्ये 9 स्वरूप प्राप्त करून साधकांना ज्या ज्या स्वरूपाची पूजा करतात साधक, तर ती इच्छा नाही का, ती देवी नाही का त्याला प्रसन्न करते. म्हणून या 9 स्वरूपामध्ये जे पहिली जे स्वरूप आहे दुर्गा देवीचं त्याला शैलेजा किंवा शैलपुत्री म्हटलं जाते. पहिलं हिचं काम आहे, हे बैलावर येते आणि दमन करण्याचं काम करते. दुसरी जी आहे ब्रह्मचारिणी, शैलजा म्हणजे लहान मुलगी, ब्रह्मचारिणी म्हणजे जे लग्नाच्या आधी असले ती ब्रह्मचारिणी येते. आणि हिचं काम आहे, ती विशेष करून ब्रह्मचारिणी ही भगवंताच्या नावाचा जप करते, विष्णूंच्या नावाचा जप करते. देवी पुराणामध्ये वर्णन आहे आणि ब्रह्मवैवर्त पुराण म्हणून ही जी ब्रह्मचारिणी देवीचं नाव आहे, देवी ब्रह्मचारिणी. तिसरी जी देवी आहे देवी चंद्रघंटा, ही तिसरी देवी आहे. आणि चंद्रघंटा ही सिंहावर आरूढ होऊन काय करते, सिंहासारख्या प्रबळ प्राण्याला ती दमन करते. तसं आपल्या हृदयामध्ये सिंहासारखा जो काम वासना आहे, क्रोध आहे, त्याला दमन, कारण सिंहामध्ये क्रोध खूप असतो, त्याला नियंत्रण करण्याची जी वृत्ती आहे त्याला दमन करण्याचं काम कोण करते, ही जी आहे चंद्रघंटा करते. त्याच्यानंतर चौथी आहे कुष्मांडा, ही आहे. त्याच्यानंतर माता स्कंद, त्याच्यानंतर देवी कात्यायनी, ही भागवतामध्ये दशम स्कंदामध्ये ज्या गोपिका होत्या त्यांनी भगवान कृष्ण नंदपती सुत पती मे कुरु, आम्हाला भगवान कृष्ण सारखे पती भेटावा म्हणून ज्या गोपीने कात्यायनीची पूजा केली तर त्यांना भगवान कृष्णासारखे पती भेटलेले. म्हणून बी आजकाल ज्या कुमारिका कन्या असतात त्यांना 2 विधी सांगितल्या जातात. लग्न त्यांचं जमत नसेल किंवा त्यांच्या आवडीचे पती भेटायचे असेल, एक रुक्मिणी सुमयेवर सांगितलं जात आहे आणि दुसरं ह्या कात्यायनीची जो कोणी उपासना करतो दुर्गा देवीची तर त्याच्या मनासारखा पती त्याला भेटतो असं शास्त्र वर्णन केलं जाते. म्हणून हा माता स्कंद दिलेले कात्यायनी. तर 7वं जे रूप आहे, 7वं रूप आहे भयंकर कालरात्री देवीनंतर. ही काय करते, जे अघोरी लोक आहेत जे त्यांचं पालन म्हणजे जे व्रताचं पालन करतात त्यांचं रक्षण करते, नाहीतर त्या विरुद्ध वागलं तर त्याला दंड देण्याचं काम करते. कालरात्री म्हणून जाते आणि ती विशेष करून एकदम भयंकर रूपामध्ये ती प्रगट होती त्या साधकांसाठी. त्याच्यानंतर देवी महागौरी, या रूपामध्ये सगळ्यात सात्विक रूप म्हटलं असेल तर महागौरी. आणि महागौरी कोण आहे, जी भगवान शंकराची जी पत्नी आहे, हिमालयाची हिमकन्या म्हटलं जाते. हिमालयाचा जो राजा आहे त्याची जी कन्या आहे तिला महागौरी म्हटलं जातं किंवा गौरी. ही गौरी शाश्वतपणे भगवान शिवांसोबत राहते, पण सती जी असते तिने शरीर सोडलं, पण सतीनंतर जो शाश्वत रूप धारण केलंय ते महागौरीने केलेले. आणि त्याच्यानंतर शेवटी सिद्धधात्री. सिद्धधात्री म्हणजे ज्या पहिल्या 8 देवींची जर उपासना प्राप्त जर चांगली केली तर शेवटची देवी काय करते, तुमची जी सिद्ध आहे साधना आहे त्याची सिद्धीचं फल देण्याचं काम सिद्धधात्री देते. 2 सिद्ध्या देते, एक तर भौतिक लोक त्यांना ज्या गोष्टी पाहिजे त्याचं देते आणि दुसरं ज्यांना परम सत्य किंवा भगवंत पाहिजे असेल, जो प्रामाणिकपणे पालन करतो तर त्याला नक्की सिद्धधात्री करते. कशी करते तर असं आचार्य ब्रह्मवैवर्त पुराणमध्ये वेदव्यास जे म्हणतात की या 9 दिवसामध्ये 9 विधीचं पालन जर केलं याच्यामध्ये
तर ती सिद्ध धात्री नावाची देवी त्याला नाही का ते फळ उचित प्राप्त करते. कोणते? नवविधा. जसं आपल्या नवविधा भक्तीमध्ये प्रल्हाद महाराज सांगले, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मा निवेदनम. हे नवविधा भक्तीचं वर्णन केलेलं आहे. म्हणून ह्या 9 दिवसामध्ये 9 विधीचं पालन केलं पाहिजे. पहिल्या दिवशी श्रवण केलं पाहिजे, दुसऱ्या दिवशी कीर्तनाची विधी केली पाहिजे, तिसऱ्या दिवशी विष्णू स्मरणम, आणि बाकीच्या विधी जर पालन केली तर शेवटची जी विधी आत्मनिवेदन. आत्मनिवेदन कोण आहे? जे भगवंत विष्णू त्यांना समर्पित झालं पाहिजे. आणि जर असं पालन केलं या 9 विधीमध्ये, 9 रात्रामध्ये, 9 नक्षत्रामध्ये आणि 9 विधी तिथीमध्ये किंवा 9 रंगामध्ये जर केलं तर शेवटच्या दिवशी सिद्ध धात्री देवी तुम्हाला उचित फळ प्राप्त करून देतं. आणि याचं उदाहरण की आपल्या शास्त्रामध्ये दिलेले की जसं आचार्य सांगता सुंदर, चंडी ऐकलं असं मागं मी उदाहरण पण दिलं होतं. चंडी हा खूप श्रीमंत व्यक्ती होता बंगालमध्ये. ही काही जास्त वर्षापूर्वीची घटना आहे, प्रपात पण त्यांच्या प्रवचनामध्ये वर्णन करतात. तर हा चंडी अतिशय श्रीमंत होता, कारण तो कालीची, दुर्गादेवीची उपासना करायचा. पण त्याचाच भाऊ होता तो भगवान विष्णूचा निष्पावन भक्त होता आणि गरीब झोपडीमध्ये राहायचा. राहिल्यानंतर हा जो चंडी होता त्याचं महल तर मोठाच होता, पण महालाबरोबर त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याने एक मोठा बगीचा निर्माण केला होता. आणि त्या बगीच्यामध्ये तो असंख्य फुलं नाही का निर्माण करायचा आणि ते फुलाचा हार बनवून तो चंडीला अर्पण करायचा. आणि मग असं बरेच दिवस उपासना व्रत पालन करीत, असं नवरात्रीमध्ये बऱ्याच दिवस तो नवरात्रीचे विधी पण पालन. आणि आपल्या महाराष्ट्रापेक्षा, महाराष्ट्रामध्ये गणपती असतो तसं तुम्ही बंगालमध्ये गेलात ना दीपोळीच्या पिरियड मध्ये, तर तिथं कालीची उपासना लय जोरात चालते, त्यांची भयंकर चालते. म्हणजे ते रोज 3 टाइम नॉनव्हेज खातात ते लोक, बाकी काहीच खात नाही. असे बी नॉनव्हेज खातात ते, देवीच्या नावानं बकरे हे खूप कापतात. तर ह्या 9 दिवसामध्ये त्या चंडीदासला नाही का रोज करायचं. एक दिवस हा चंडीदासचा जो भाऊ होता त्याला वाटलं की ठाकूरजीला जात असताना पाहिलं की एवढे सुंदर सुंदर फुल आहेत, पण फुल घेतलं तर माझा भाऊ अतिशय कठोर आहे, निष्ठुर आहे आणि तो माझे नेहमी माझा तिरस्कार करतो. जर मी फुलं तोडले तर कदाचित तो मला काय करेन, दंड देईन, त्यापेक्षा न घेतलेलं बरं. पण त्याने पाहिलं की एवढी सुंदर सुंदर फुलं आहेत, पण हे फुलं जर श्याम सुंदरला, कृष्णाला, गोविंदाला जर मी अर्पण केलं तर कृष्ण माझे ठाकूरजी श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर किती प्रसन्न होते. ही त्याच्यामध्ये भावना निर्माण झाली होती. पण दैववश ते करू शकलं नाही. पण करायचं तर काय करायचं? तर त्याने पाहिलं भगवान जनार्दन हे भावग्राही जनार्दन, कृष्ण जनार्दन काय भाव येतात. म्हणून त्याने बगीच्यामध्ये सगळे फुलांना काय म्हटलं, हे श्याम सुंदर अर्पण असतो, गोविंद अर्पण असतो, माधव अर्पण असतो, केशव अर्पण असतो, असे भगवंताचे नाव घेऊ घेऊ त्याने एक एक फुल अर्पण केलं मनातली मनात. म्हणून इथे एक शिक्षा आहे आपल्या जीवनामध्ये, भक्ती इंद्रियाच्या पर्याय आहे. इंद्रियाने भगवंताला प्राप्त करू शकत नाही, पण मनाने तुम्ही जर जी काही क्रिया करतात तर भगवत प्राप्ती करता येतात. म्हणून भगवंताने इंद्रिया कुठे सेवे सांगितलेलं एक सुद्धा श्लोक नाही. पण मन कसं अर्पण करायचं वर्णन गीतेमध्ये भगवंताने 2 श्लोक सांगितले. मन मना मत भक्तो मद्याची मा नमस्कुरु, तुझं मन मला अर्पण कर. एकच श्लोक 2 वेळा रिपीट केलेला आहे. म्हणजे भगवंताला इंद्रिय तर लावायचीच आहे, पण भगवंताला जर इंद्रियाला कसं स्थूल वस्तू लागतात, पण मनाला सूक्ष्म वस्तू जर अर्पण केली तर भगवंताशी आपल्याला संबंध स्थापित करणं सोपं जात आहे. म्हणून त्याने सूक्ष्म स्तरावर जे काही घेतलं मनाच्या आधारावर त्याने ते फुल अर्पण केल्यानंतर निघून गेला. निघून गेल्यानंतर नित्यप्रमाणे चंडीदास याने ते फुलं तोडले आणि ते फुलं तोडून चंडीला, कालीला नाही का ते हार बनवला आणि काही फुलं घेऊन नाही का तो आपल्या टोपरीमध्ये फुलं घेऊन निघून गेला. निघून गेल्यानंतर त्याने तो फुलाचा हार घातला, फुलं अर्पण केली. साक्षात चंडी प्रसन्न झाली आणि साक्षात प्रसन्न झाल्यानंतर ती म्हटली की चंडीदास, आतापर्यंत सगळ्यात मी जास्त प्रसन्न तुझ्यावर आहे. आज माझ्या जीवनातला अमूल्य वस्तू तू मला प्रदान केलेली आहे. चंडीदास म्हटला, मी नित्य नियमाने मी माझ्याकडे जे काही फुलं ते अर्पण करतो, फळं अर्पण करतो, तुला जे आवडणारे पदार्थ अर्पण करतो, त्याच्यात वेगळं मी काहीच केलं नाही. पण आज काय विशेष वाटलं तुला? ते म्हटली की बघ चंडी, आज तुझ्या बगीच्यामध्ये जे काही सुंदर फुले होते, तुझा जो भाऊ आहे निर्धन, त्याने काय केलं, मानसिक स्तरावर सगळे
पुष्प भगवान जे माझे इष्टदेवता नारायण आहेत त्यांना हे फुलं अर्पण केल्याबरोबर ते फुलाचा प्रसाद तू मला अर्पण केल्याबरोबर मला तू जेवढा प्रसन्नता झाली ती बाकीच्या कोणत्याही वस्तूंना प्रसन्न नाही झाली. आणि मग अशा बरोबर म्हटल्याबरोबर ते म्हटले तुला जे पाहिजे ते वरदान माग. त्यावेळेस चंडीदास काय म्हटला की हे देवी, जर तुम्ही भगवान विष्णूला जर तुमचे इष्टदेव मानतात आणि तुम्ही एखादं पुष्प अर्पण करून जर एवढे प्रसन्न होतात तर आजपासून मला एकच वरदान द्या की तुमचे जे इष्टदेव तर नारायण आहेत, विष्णू आहेत, मला त्यांच्या प्रति भक्ती होऊ द्या. आणि त्याच वेळेस दुर्गादेवीने चंडीने त्यांना आशीर्वाद दिला. आणि त्या चंडीनं काय केलं, एका क्षणात जे भोगवादामध्ये होता, ऐश्वर्यशाली होता, एका मिनिटात त्यांनी त्याग केला. कशाप्रमाणे? विष्ठेप्रमाणे. जसं आपण बाथरूम मध्ये विष्ठा त्याग करतो त्याच्याकडे बघत सुद्धा नाही, त्याच प्रकारे या भौतिक जगाचं सगळं ऐश्वर्य, संपत्ती, मान सन्मान, प्रतिष्ठा, अभिमान, गर्व सगळं सोडलं आणि लगेच त्यांनी काय केलं, भगवान विष्णूंच्या भक्तीमध्ये, विष्णू कृष्णाच्या भक्तीमध्ये संलग्न झाले. आणि संलग्न झाल्यानंतर त्यांनी कृष्णाबद्दल एवढे सुंदर सुंदर भजनाची रचना केली त्याची कल्पना न करू शकत नाही. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्या शेवटच्या ज्या अंतलीलेचा वेळ होता त्यावेळेस ते जास्त जे काही भजन ऐकायचे, आपल्या भक्तांना सांगायचे, तर चंडीदासचे भजन ऐकायचे. म्हणून आज बी तुम्ही जगन्नाथपुरीला गेलात ना, तर जगन्नाथपुरीला सकाळी किंवा संध्याकाळी चंडीदासचे स्पेशल भजन म्हटल्या जातात, माहिती आहे? चंडीदासचे भजन भगवंत झोपताना चंडीदासचे भजन ऐकतात, उठताना पण चंडीदासचे भजन ऐकतात. आणि राधा कृष्णाबद्दल त्यांचं एवढं गोड प्रेम होते की ते म्हणतात की जगात मी कृष्णाला सोडून नको त्या गोष्टीच्या मागे लागलेलो आहे. आणि ते एक उदाहरण देतात, जिवंत मुर्दे जे भगवान कृष्णाची भक्ती करत नाहीत ते कसे आहेत? जिवंत असून मृत आहेत, जिवंत असून मृत आहेत. कारण की कृष्णाविनू जगामध्ये दुसरं धन कोणतंच नाही. तर असे चंडीदास जे कालीचे उपासक होते पण भगवान कृष्णाच्या भक्तीमुळं थोडस पुष्प अर्पण केलं तर ते महान भगवंताचे भक्त म्हणले, एक उदाहरण दिले जाते. आणि श्री चैतन्य महाप्रभूने विरह भावामध्ये शेवटी ते भजन ऐकून आपल्या भगवत धामात निघून गेले असं वर्णन दिलेलं आहे. म्हणून इथे भगवंताच्या देवी पुराणामध्ये सांगितलेलं आहे की नवरात्र जर त्याची सिद्धी प्राप्त करायची असेल तर विधी कसा केला पाहिजे, तर त्याचा विधी सांगितला जाते. ब्रह्माजीला इंद्राने प्रश्न विचारलेला आहे की नवरात्रामध्ये जो कोणी विधी करतो आणि ह्या नवविधामध्ये ह्या नवदेवीचं जर उपासना नाही करता आली, त्यांना प्रसन्न नाही करता आलं तर काय करायचं? तर ब्रह्माजी म्हणतात की हे इंद्र, जो कोणी कुमारिका 9 कन्या असतात, बालिका असतात, त्यांची जर पूजा पाठ करतात कोणी कशी करायची, इंद्रानं प्रश्न विचारलाय. तर ते म्हणतात की पहिले या कन्यांना बोलवा, आल्यानंतर त्यांच्या पाद प्रक्षालन करा, म्हणजे त्यांचे पाय धुवा. बालिका म्हणजे ज्या 8 ते 9 वर्षाच्या आतील, त्यांचं काय करायचं? पाद प्रक्षालन करायचं, त्यांचा पहिले आदर सत्कार करायचा. म्हणजे आल्यानंतर त्यांचं वेलकम करायचं, स्वागत करायचं. स्वागत केल्यानंतर त्यांना एका खुर्चीवर बसून त्यांचे पाय धुवायचे, धुतल्यानंतर रुमालाने ते पुसायचे आणि मग त्याच्यावर हळदी कुंकवाचं स्वास्तिक किंवा त्याची पूजा करायच्या, अक्षता टाकायच्या. त्यानंतर त्यांना सुग्रस तुपामधलं भोजन अर्पण करायचं. भोजन केल्यानंतर त्यांना विशेष करून उपहार दिल्या पाहिजे. उपहार, भेट, दान, दक्षिणा देऊन त्यांची विधिवत पूजा केली पाहिजे आणि त्यांना प्रार्थना केली पाहिजे की हे 9 कन्यानो, तुम्ही 9 देवींचं स्वरूप आहे आणि त्या 9 देवीचं स्वरूप म्हणून नाही का त्यांची सेवा केली, साधना केली तर तुम्हाला ते फळ भेटेल. आणि विशेष करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. असं नाही समजायचं लहान कन्या आहे आणि मी कसं पाया पडू, नाही. तर त्यांना साष्टांग दंडोत करायचं विधी ब्रह्माजी कोणाला सांगतात? इंद्राला सांगतात. आणि मग असं जर 9 दिवसाच्या 9 कन्यांचं जर केलं तर तुम्हाला नवरात्रीचं फळ प्राप्त होते. ना की दांड्या खेळल्या, धांगड दिंडा खेळल्या. आता रात्री आम्ही आमच्या मंदिराच्या बाजूला गणपती मंदिर आहे, तिथे पहिले 15 मिनिटं इमानदारीने देवीचे गाणे चालतात. पुढचे गाणे विचारूच नका, पुढचे गाणे विचारूच नका तुम्ही. आम्ही काय करतो, लवकर झोपणाऱ्यासाठी जे 3 ते कानात एअरप्लग घालतात आणि इकून ह्या गुस्यावर तर तिकडं तर 10, 10:30 पर्यंत. नंतर त्यांच्या संगीतमय खुर्ची चालते त्या दांड्यानंतर. तर असं देवी प्रसन्न होत नाही. आपले सण काय झालं, आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी सारखे जे आहे त्यानुसार आपण करतो म्हणून गडबड होती. पण देवीला काय आवडतंय?
ते विधी मी इथे सांगितले, म्हणून ह्या 9 दिवसात केलं पाहिजे असं विधान आपल्या दिलेलं. म्हणून पहिला जो आहे नवरात्र अशा प्रकारे साजरी केली पाहिजे. दुसरं आजचा विषय जो आहे दसरा. आता येणाऱ्या मंगळवारी दसरा आहे. तो दसरा कसा साजरा केला पाहिजे, तर दसऱ्याचं वर्णन दसऱ्याच्या दिवशी का केलं जातं, तर त्याचे 3 प्रसंग येतात आपल्या ग्रंथांमध्ये. पहिलं वर्णन आहे ते दुर्गादेवीचं आपण वर्णन केलेलंच आहे. दुसरं वर्णन येत आहे की पांडवाने जे अज्ञातवासात म्हणजे 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासामध्ये निघून दसऱ्याच्या दिवशी जे आपटेचे पान आहेत, आपट्याच्या वृक्षावर त्यांनी काय केले होते, शस्त्रास्त्र ठेवले होते. आणि ते शस्त्रास्त्र काढून अर्जुनाने कोणाचे युद्ध केलं होतं, विराट राजाच्या आपलं राज्यामध्ये जे कौरव, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि हजारो सैन्य घेऊन, कारण भीष्मदेवाला दुर्योधनाने प्रश्न विचारला होता की पितामहा, मी एवढे गुप्तचर पाठवले होते पण एक सुद्धा गुप्तचर सांगत नाही की पांडव कुठे, पण मला माहिती आहे की तुम्हाला माहित असेल की पांडव कुठे असतील. त्यावेळेस भीष्मदेव म्हणतात की ज्या राज्यामध्ये धन, ऐश्वर, संपत्ती, सुख, समृद्धी, सगळी प्रजा आनंदी, समाधानी, शांती आहे, धर्माचे जे पालन करणारे त्या ठिकाणी समजायचे पांडवांचा निवास आहे. त्यावेळेस मग दुर्योधनाने प्रश्न विचारला, असं कसं काय तुम्ही ओळखू शकतात, तर भीष्मदेव उदाहरण देतात, ज्याप्रमाणे प्रकाश ज्या ठिकाणी अग्नी पेटला जातो तर अग्नी पेटल्यावर त्याचा प्रकाश, त्याच्या ज्वाळा पण दिसतात, तसंच जे धर्माचं पालन करणारे त्या धर्माचा प्रभाव सगळीकडे ज्या लोक आहेत त्याचा प्रभाव दुसऱ्याला जाणतो. पण जे अधर्मी असतात त्या अधर्मामुळे दुसऱ्याच्या आजूबाजूला सुद्धा अधर्म पसरलेला असतो. म्हणून धर्म जर कुठे ओळखायचा असेल, धर्माची परिचय करायचा असेल, अशा राजाचा शोध केला. तर त्यावेळेस शकुनी मामा म्हणतो की धर्माची सगळ्यात भरभराटी होती ती विराट राजामध्ये. आणि मग आपण काय करायचं, ही चांडाळ चौकडी कोणती, दुर्योधन, दुःशासन, शकुनी मामा आणि कर्ण, हे 4, म्हणून त्याचं तेव्हापासून नाव पडलं चांडाळ चौकडी. आणि एवढे पुण्याला मोटिवेट करायचे, एखादा डिस्करेज झाला ना तो 2 तयारच असायचे असत ना. म्हणजे एखादा सत्संगाला तयार असेल, एखादी चांडाळ चौकडी जाऊ दे दांड्या पाळतो, सत्संग तर नेहमीच आहे. म्हणजे एखादी चांडाळ चौकडी काय करते, गडबड करून टाकते. तर अशी चांडाळ चौकडी ही होती. आणि मग त्यावेळेस या सगळ्यांना आक्रमण कोणावर केलं, विराट राजा केलं. त्यावेळेस अर्जुनाने काय केलं, उत्तराचा जो पुत्र होता, कोण, उत्तर कुमार, त्याला सांगितलं की चल युद्ध करायला. तो पहिले स्त्रियांमध्ये होता ना, डिंग्या मारत होता, मी असं करेल, मी तसं करेल. बऱ्याच वेळा कसं असतं, जे मुलं असतात ना पोरींमध्ये नाही का आपल्या डिंग्या बडाया मारायचं काम करतात, तसा उत्तर कुमार होता. आपल्या भाषेमध्ये शायनिंग का मारणं किंवा भास मारणं लगेच समजून आपल्या भाषेमध्ये, म्हणजे अतिरेक काहीतरी दाखवून मी स्पेशल आहे, काही स्पेशल नसतो. कॉलेजमध्ये तरी जास्त अनुभव पाहायला भेटतात, पोरी पण पोरं पण सारखीच. तर त्यावेळेस उत्तर कुमार हा काय करू लागला, त्या स्त्रियांच्या घेरावामध्ये होता आणि सगळ्या स्त्रिया त्याला हवा मारत होत्या, तू पण लय भारी असं. आणि अर्जुन कोणत्या रूपामध्ये होता माहितीये, शैलेंद्रीच्या रूपामध्ये होता. त्याने पाहिलं का आले डिंग्या मारतो, पण तिथे गेल्यानंतर चेडी पिवळी होणार यायची, मोठ्या मोठ्याची होती, याची काय कथा आहे. आणि त्यावेळेस म्हटलं की मला युद्ध करायचं, पण मला युद्धात आपलं कसं सारथी, असा स्पेशल सारथी पाहिजे जो अर्जुनाचा, कृष्णाचा सारथी. त्याला शैलेंद्री काय म्हटली मी होते. ते म्हटले तू एक हिजडा आहे आणि तू काय होणार आहेस. त्यावेळेस ब्रहणला, कोण, द्रुपदी, ती म्हणते की यांना अर्जुनाचा रथ हाकलेला आहे, यांना असं केलं. त्यावेळेस उत्तर कुमार म्हणला ठीक आहे, हरकत नाही. आणि जेव्हा उत्तर कुमाराला घेऊन अर्जुन नाही का रथ हाकत होता, आणि जशी सैना पाहिली उत्तर कुमारने, तसं शिट्टी पिट्टी बंद आणि जीवाचं पाणी पण लटलट झालं याचं. तो अर्जुनाला म्हणता शैलेंद्री, जसं तू जेवढं स्पीड आलं तेवढं स्पीडनं चक्कर मार, इथं थांबायचं नाही. अर्जुन म्हणतो जो क्षेत्रीय असतो ना, एकदा उतरला ना 2च मार्गाने जातो तो, एक तर विजय होऊन नाही ते डेड बॉडी. आणि आता तुला मी सोडणार नाही. पण अर्जुन रथात, आपलं उत्तर कुमार डिंग्या मारणार, तुम्हाला लय डिंग्या मारत होता ना, आता काय तुम्हाला भाऊ श्री सलामत पगडी पाच्यास जान पाय तर बहुत काहीतरी करू. आणि रथातून पळायला लागला तो अर्जुनाने काय केलं माहितीये, जसं उतरले आणि त्याच्या मागे लागले, त्यावेळेस भीष्मदेवाने ओळखलं
ही कोणी साधारण सेन नाही, याचं चाल चलन आणि सगळे लक्षण अर्जुनाचे आणि द्रोणाचार्याकडे लक्ष वर्णन केलं. आणि एक कोड लँग्वेज मध्ये महाभारतामध्ये 7 श्लोक आहेत अर्जुनाबद्दल कोड लँग्वेज मध्ये, आणि हे दोघं डिस्कशन करीत होते. दुर्योधनाला काहीच माहित नाही, कोणाला शकुनी कर्णाला कोणा माहित, पण या द्रोणाचार्य आणि कृपाचार्यांना कळलं की हा कोणी साधारण शेतन नाही, हा अर्जुन आहे आणि आपल्याला पराजित केल्याशिवाय सोडणार नाही. आणि मग त्यावेळेस उत्तर कुमार म्हटलं तू रथ हाक, मी काय करेल. आणि मग काय केलं, रथ हाक त्यांनी पलटला आणि जे शमिक वृक्ष आहे त्याच्यावरले सगळे अस्त्र शस्त्र काढले आणि शस्त्र अस्त्र काढल्यानंतर जा सांगितलं ते काढल्यानंतर बघितलं ते एवढे दिव्य अस्त्र पाहिल्यानंतर, गांडीव धनुष्य पाहिल्यानंतर सांगितलं की मी अर्जुन आहे, घाबरू नको, मी यांना पराजित करेन आणि तू रथ हाकायचं काम कर. आणि काही विनीन एकट्या अर्जुनाने सगळ्यांना पराजित केलं आणि केल्यानंतर एक अस्त्र सोडलं, कोणतं, वस्त्रहरण अस्त्र. म्हणजे जे राजे महाराजे त्यांच्या अंगावरला पल्लू जो असतो ना तो जर काढून नेला तर त्याची इज्जत गेल्यासारखी. आणि मग एक संमोहित अस्त्र सोडला आणि संमोहित अस्त्र करून सोडल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे जण शांत झाल्यानंतर उत्तर कुमारला सांगितलं जेवढे जेवढे महारथी आहेत ना पाडलेले त्यांचे वस्त्र घेऊन ये. उत्तर कुमार म्हटलं अजिबात नाही, माझा जीव एखादा उठला आणि उचलून आदळ करायचं काय, मी काय जाणार, तुम्हाला जाय, मी आहे ना, कशाला ते बिचारा लटकत थरथर कापत जाऊन सगळ्यांचे वस्त्र जमा केले. आणि आल्यानंतर जो विजय प्राप्त केला तो आज या दसऱ्याच्या दिवशी साजरा केले. म्हणून आपण एकूण एकाला सोन्याचं पान वाटत, पण लोक भामटेले येतात. एखादी मनी द्या म्हटलं ते देणार नाही, पण फुकटचे माने घ्या ना, सोनं घ्या, सोनं घ्या. पण त्याच्या मागचं सोनं नाहीये, त्याच्या मागचा उद्देश असा आहे की आपल्या सोन्यासारखे संबंध राहावा, त्याचा मागचा तो उद्देश आहे. पानं देऊन काय फरक पडतो. आमच्याकडे एक दिल्ली भामटा होता, बायको नेहमी भांडायचं माझ्यासाठी तुम्ही काहीच करत नाही, काहीच करत नाही. आपट्याचं पानं आणले, मला घे सोनं, सोनं आज तुला जे करायचे ते कर, मंगळसूत्र कर, नेकलेस कर, काय कर. ती म्हणली उचलून घेतलं डोक्याच्या नवऱ्याच्या पतीत फेकून मारलं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की त्या दिवशी आपले सोने. आणि म्हणून ह्या शमिक ऋषी आणखीन एक आमच्या मराठवाड्यामध्ये तुम्ही एक झाड असतं ते काटेरी, काय असतं ते शमिक, आपट्या आणि शमिक हे दोन असतात ते काटेरी. आणि तिसरं धान्य, धान्य याच्यासाठी देतात की तुमच्या जीवनात धान्याची भरभराट व्हावी. म्हणून दसऱ्याच्या दिवशी दुर्गादेवीचे 3 प्रतीकाचं उपासना केली जाते दसऱ्या दिवशी विशेष करून. एक शस्त्रपूजन, शस्त्रपूजन कोणाचं प्रतीक आहे, दुर्गादेवीचं प्रतीक आहे. जे वही पुस्तके सरस्वतीचं पूजन केले जाते. आणि तिसरं लक्ष्मी, धान्य जे असतं ना उगवलेलं, ज्याच्या घरात धान्य, आता मी मंदिरात पाहिलं तर ते टोकरी ठेवलं, टोकरी खाली ठेवायला पाहिजे, धान्य नाही वाढलं. ते धान्य जेवढं वाढलं त्याचा आपल्या जीवनात प्रगती होती. ते ऐश्वर्याचं, संपत्तीचं प्रतीक आहे. म्हणून जेवढं धन ज्याचं चांगलं येतं त्याच्या जीवनामध्ये तशी तशी भरभराट येते. तर हे तिन्ही देवी कृपा करतात. 3 देवी काय कृपा करतात, सरस्वती ज्ञान देते, त्या ज्ञानामुळे लक्ष्मी देवी तुम्हाला काय करते, धान्य देते, संपत्ती देते. आणि दुर्गा देवी जर त्याचं रक्षण करण्याचं काम होतं. म्हणून हे 3 दसऱ्याच्या दिवशी या 3 लोकांची उपासना केली जाते. कोणती, दुर्गा देवी, सरस्वती आणि लक्ष्मी, ह्या 3ची उपासना सांगितलेली. आणि म्हणून त्याचे प्रतीक म्हणून ह्या 3 शस्त्रास्त्राचं पूजन आपल्या त्या दिवशी केले जाते. तर हे आपल्या शास्त्रामध्ये वर्णन दिलेले. तर दुसरा हा प्रसंग आहे. तिसरा प्रसंग आहे राम विजय उत्सव. मी मागे जसं वर्णन केलं की 9 दिवसामध्ये भगवान रामचंद्राने रावणासोबत वध केलेला आहे. तर रावणाने केल्यानंतर रावण हा, जर आपल्याला सगळं रामायण माहीतच आहे, रावणा प्रसंगामध्ये जास्त डिटेल्स नाही जायचं. सीताचं हरण झाल्यानंतर हनुमानजी गेले, सीतेचा शोध केला, शोध केल्यानंतर त्यांना अंगठी दिली, अंगठी दिल्यानंतर भगवान रामचंद्र सेतू बांधून नाही का अयोध्याला गेले. अयोध्यामध्ये युद्ध करीत असताना रावण हा कशाचं प्रतीक म्हटलं जातं आपल्या शास्त्रामध्ये, दसरा कशासाठी, तर रावणाचा वध करण्यासाठी. पण खरं जर सांगायला गेला तर बाहेरचा रावण जाळणं सोपं असतं, बरोबर. बाहेरचा रावण आजकाल फटाके लावतात लोक, त्याच्यानंतर बॉम्ब लावतात, सुतळे लावतात आणि रावणाला पेटून देतात. ते बाहेरचं रावण जाळणं सोपं असतंय.
पण हृदयातला जो काम वासने रावण आहे, रावणाची जी वृत्ती आहे त्याला कधी नष्ट करणार तेव्हा दसरा आहे. पण भारतामध्ये दुर्दैव असं आहे की दसऱ्याच्या दिवशी ट्रॅक्टर, गाडी, त्याच्यानंतर टू व्हीलर, फोर व्हीलर सगळं धुवून काढतात. त्या दसऱ्याच्या गाडी धुण्याचा काय संबंध हो? कुठं दिलेलं वर्णन? कुठंच काही नाही. म्हणजे शास्त्राचं काय मत आहे, ते उत्सवाचं मागचं काय उद्देश आहे? लोक ट्रॅक्टर धुण्यामध्ये, गाडी बैल धुण्यामध्ये किंवा टू व्हीलर आणि फोर व्हीलर धुण्यामध्येच गेले आणि त्यांना 2 फुलाचे हार लावले की झालं सण, डोंबलं झालं. तुला काय कळलं कोंबड? कारण संताप येतो की त्याच्या मागचा उद्देश समजत नाही की दसऱ्याच्या दिवशी भगवान रामचंद्राने रावण रूपी जो काम वासनीय, जो अभिमान, गर्व आणि चुकीचे कार्य करून जो दुसऱ्यांच्या स्त्रियाचं धन आणि संपत्तीचं हरण करतो, स्त्री आणि धनाचं अपहरण करतो, जी वृत्ती आहे त्याचा नाश केलेला आहे. म्हणून आमचे एक वरिष्ठ म्हणतात रावण मेलाय, शरीरानं रावण मेलेला आहे पण वृत्तीनं रावण आज पण आहे. काय? रावण मेलेला आहे, शरीरानं तर मेलंय पण त्याच्या वृत्तीनं आज पण आहे. जसं ब्रिटिश गेले पण ब्रिटिश त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या एज्युकेशन सिस्टमने आणि त्यांच्या जीवनशैलीने आज पण लोकांच्या जीवनामध्ये ब्रिटिशांचा प्रभाव आहे. कसं? चहा आपला नव्हता, ब्रेड आपलं नव्हतं, कपडे आपलं नव्हतं, खाणं पिणं आपलं नव्हतं. म्हणजे 80% आपण जी लाईफस्टाईल, एज्युकेशन फॉलो करतो, जीवनशैली फॉलो करतो, म्हणजे ब्रिटिश गेले पण त्यांची वृत्ती, बॉडी चेंज झाली. बॉडी कोणती? इंडियन बॉडी, पण वृत्ती कोण आहे? ब्रिटिश आहे. रावण मेला पण रावण मेल्यानंतर ती जी वृत्ती आहे कोणत्या 2 गोष्टीचे, धन, संपत्ती, मान, अभिमान, गर्व, त्याच्यावर विजय प्राप्त करणं म्हणून दसरा सण साजरा केला जातो. म्हणून ह्या विशेष करून या दसऱ्याच्या दिवशी काय केलं पाहिजे तर महत्वाचं की जसं भौतिक संसारामध्ये ह्या काम वासनेवर, इंद्रिय भोगावची जी लालसा आहे किंवा अटॅचमेंट आहे त्याच्यावर विजय प्राप्त केला पाहिजे. म्हणून जसं शारीरिक रोग झाला त्याला एक औषध असतं, ते औषध घेतलं तर शरीराचा रोग बरा होतो. तसंच कामाचा जो रोग आहे, आपल्या इच्छा, वासनाचा, आकांक्षाचा, अभिमानाचा रोग आहे, त्याला जर विजय प्राप्त करायचा असेल तर भगवान रामचंद्राचे जे चरित्र आहे किंवा त्यांचे रूप, भगवान रामचंद्राच्या चरित्रामध्ये 2 गोष्टी पाहायला भेटतात. एक तर महानता आणि दुसरी मधुरता. महानता म्हणजे भगवान रामचंद्र ऐश्वर्य दाखवतात पण ऐश्वर्याबरोबर ते काय करतात? आपली मधुरता. मधुरता म्हणजे येणाऱ्या प्रत्येक भक्ताशी, जो कोणताही भक्त असेल, येऊन माकड जरी असेल, त्याच्याशी आपले मधुर संबंध स्थापित केलेले आहेत. म्हणून भगवान रामचंद्राचं जे चरित्र आहे ते आपल्याला आदर्श म्हटलं जातं. म्हणून भगवान रामचंद्राच्या चरित्रामध्ये 2 गोष्टी, कोणत्या? महानता आणि मधुरता. तर हे चरित्र का बरं श्रवण करायचं? अति पावन मधुर. कारण हृदयामध्ये जी तृष्णा आहे, भूक आहे, कशाची? 2 गोष्टीची. एक तर कशाची? इंद्रिय भोगाची तृष्णा आहे. किती जरी आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किती जरी पाणी पिलं तर ताण भागत नाही, आणखीन वाटते पाणी प्यावं 10 लिटर 20 लिटर, पण ताण भागत नाही. तसं हृदयाची जी भावना आहे, किती इंद्रिय भोग केला, माणसाचं शरीर थकत पण इंद्रिय भोगाची भावना थकत नाही, डोळ्यानं पाहणे. म्हणून हे लोक बघा पिक्चरला जाणे किंवा या नको त्या ठिकाणी जाऊन बघतात का? पिक्चर मध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट का दाखवतात लोक माहिती का? कारण शारीरिक गोष्टी, शारीरिक रूपपर्यंत ते करता येणार नाही, पण दुसऱ्याचा इंद्रिय भोग पाहून त्याच्यामध्ये संतुष्टी प्राप्त करणं ही इंद्रिय भोगच आहे. माझं शरीर थकलंय पण माझं मन थकलं नाहीये, पण दुसऱ्याचे इंद्रिय भोग पाहून मी माझ्या इंद्रियांना संतुष्ट करण्याचं. म्हणून माणसाची इंद्रिय, जसं मी नेहमी, आम्ही 2007, 8, 10 नाही काय इंदिरानगर मध्ये खूप पुस्तक वितरण करायचे आणि तिथे सगळे ज्येष्ठ नागरिक बसलेले असायचे. आता ते शिवाजी चौक, आता तर ट्रॉफिक आहे, पण त्यावेळेस त्या वट्ट्यावर बसायचे कोपऱ्यावर. कोणाला गीता घेतले म्हणून कोणाला वेळ नाही. दुसरं आम्ही जॉगिंग ट्रॅकला गेले, जॉगिंग ट्रॅकला आम्ही पुस्तक दाखवायचे ना, त्यांचं अजिबात लक्ष नसायचं. त्या रस्त्यानं कोण ट्रॅकिंग करतंय, कोण लेडीज येते, कोण जेंट्स जातं, त्यांच्याकडे पाहत राहणं. इकून असं तिथपर्यंत, तिकून येणार असं पाहत राहते. आपलं वय थकलंय, आपण काय बघतोय, काय विचार करतो. आणि लिटरली मी खोटं नाही बोलणार, मी जानकीनाथ प्रो, रामसर प्रो, सप्तऋषी प्रो आम्ही जात होतो. एक दिवस असे 3-4 बसले होते आणि मी पुस्तक करीत असताना ते काय म्हणलं, महाराज आम्हाला वेळ नाही. तर कुठे पुस्तक, तुम्ही गीता रस्त्यावर आणली.
आणि मग आम्ही गेल्यानंतर एक म्हटलं, आजकाल जोशी मॅडम दिसत नाही वॉकिंगला. बघा, मी गीता दाखवतोय आणि त्याचं वय 60-70 वर्ष आहे आणि ते म्हणतात जोशी मॅडम आजकाल दिसत नाही. मी पाहिलं त्याच्याकडे, त्याला काही फरक पडला नाही. म्हणजे सांगायचं मुहूर्त काय, रावण मेलाय, पण जी वृत्ती आहे ना हृदयातले काम वाचण्याची, भोगाची, ती नाही गेले. म्हणून इथे इंद्रिय भोगाची, म्हणून रामकथा, कृष्ण कथा हे काय करतात, रामकथा हे सुख, समाधान, शांती आणि जी इंद्रिय तृप्तीची भावना आहे ना ती नष्ट करण्याचं काम करतो. म्हणून दसरा जर साजरा करायचा असेल, राम विजय उत्सव साजरा करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, राम विजय उत्सवामध्ये अधर्मावर धर्माचा विजय प्राप्त केला पाहिजे. जी अधर्म पालन करतो त्याला आपण धर्माचे तत्व पालन केले पाहिजे. जे दुर्गुण आहेत आपल्या जीवनामध्ये, दसऱ्याच्या दिवशी दुर्गुण नाही का, ट्रॅक्टरचे, बैलाचे, गाडी, बैल, घर धुण्यापेक्षा त्याचा धूळ निघेल, पण हृदयामधले जे दुर्गुण आहे ना त्याच्या सद्गुणाचा विजय असला पाहिजे. त्याच्यानंतर जो अन्याय होतो परिवारामध्ये, समाजामध्ये, त्याच्या न्याय प्राप्त केला पाहिजे. हा दसरा उत्सव आहे. त्याच्यानंतर पापावर पुण्य केलं पाहिजे. त्याच्यावर काम वासनेवर काय केलं पाहिजे, शुद्ध प्रेम केलं पाहिजे. काम वासनेच्या पलीकडे शुद्ध प्रेम आहे, जे स्वार्थहीन असलं पाहिजे, कशाची अपेक्षा न ठेवता ते प्रेम केलं पाहिजे. आणि अंधारावर प्रकाशाचा विजय असला पाहिजे आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय असला पाहिजे. यालाच राम विजय उत्सव म्हटलं जाते. कारण हे सगळे दुर्गुण हे रावणाचे प्रतीक आहे आणि जेवढे चांगले सद्गुण आहे ते विजयाचं, राम विजयाचं प्रतीक आहे. म्हणून इथे रामायण आपल्या जीवनाला शिकवलं जातं की जर विजय उत्सव साजरा करायचा असेल तर आपल्याला ह्या गोष्टीवर दसऱ्याच्या दिवशी या गोष्टीचं आत्मचिंतन केलं पाहिजे की नाही, मी माझ्या जीवनामध्ये, माझ्या हृदयामध्ये काम आहे का राम आहे. ज्या ठिकाणी राम असेल त्या ठिकाणी काम नसेल आणि ज्या ठिकाणी काम असेल त्या ठिकाणी राम नसेल. म्हणून आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त कोणती गोष्टी, आपली वृत्ती, आपले इंद्रिय कुठे आकर्षित होतात त्यावेळेस समजायचं माझ्या हृदयामध्ये कोणाचा निवास आहे. जर ह्या गोष्टी येत असेल, पाप करण्याची वृत्ती येत असेल, दुर्गुण येत असेल, अन्याय करण्याची भावना येत असेल, काम वासना, अंधार, अज्ञान येत असेल तर समजायचं आपल्या हृदयामध्ये जो रावण आहे त्याला आपण काय करतो, चांगलं फूड देण्याचं काम करतोय. पण ह्या गोष्टीपासून हळूहळू आपण करीत असेल, कमी कमी करीत असेल तर समजायचं आपल्या हृदयामध्ये भगवान रामचंद्राचं प्रागट्य होत आहे. आणि रामचंद्र ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी कोणतेही इच्छा आकांक्षा नसतात, केवळ भगवंताचा प्रसन्नासाठी कार्य असतात हृदयामध्ये. म्हणून इथे मग ते कसं होणार, रामचंद्र कसे येतात, ती काही वस्तू घ्यायची का आणि हृदयामध्ये टाकायची का, नाही. तर ती दोन गोष्टीने येऊ शकते. भगवान रामचंद्राला श्रवण करणे आणि त्यांच्या नावाचा जप करणे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे रामचंद्र. आणि जेव्हा आपण रामाला स्वीकार करू तर तेव्हा आपल्याला भगवंत भेटतील. पण आपले काय झाले, राम भूमी, इथे आमचे वरिष्ठ ब्रह्मचारी गोविंदप्रभू सांगतात की नाशिक भूमी अतिशय भयंकर आहे. एका ब्रह्मचार्याने विचारलं का बरं, की प्रभूजी तुम्ही असं का म्हणतात. म्हणे रामायणाचा टर्निंग पॉइंट इथून नाशिक म्हणून घडलेला आहे आणि इथं सगळ्या शूर्पणखा फिरत असतात. काय, सगळ्या शूर्पणखा फिरत असतात. म्हणून ब्रह्मचार्यासमोर राहताना सावधान राहा. कारण ती कोण, शूर्पणखा म्हणजे स्त्रीचे रूप नाही, वेगळ्या रूपामध्ये येऊन तुमच्यावर अटॅक करू शकेल ते. आणि शूर्पणखाचा भाव काय होता, जेव्हा ती भगवान रामचंद्राचं सौंदर्य पाहिलं तर तिला प्रेम नाही झालं, तिच्याप्रती काम वासना निर्माण झाली. बघा, दोन्ही बहीण भावंडाचं जर पाहिलं ना, एकाला सीता पाहिजे आणि एकाला राम पाहिजे. म्हणून जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टीच्या मागे विभक्त करण्याचा प्रयत्न करतात ना तेव्हा सर्वनाशच होतो. म्हणून रावण जेव्हा शूर्पणखा आली ती काही इमानदार नव्हती, ऑनेस्टी नव्हती अजिबात, आणि चाष्टेची तर अजिबात नव्हती. जेव्हा मोहित झाल्यानंतर भगवान रामचंद्र काय म्हटले, बघ मी लग्न केले आणि तुला हिची दासी होण्यापेक्षा काय, माझा भाऊ कोण आहे बिना लग्नाचा, त्याच्यासोबत तू काय कर, लग्न कर. निघाली बोंबलत. गेल्यानंतर तू काय म्हणतो, लक्ष्मणजी काय म्हणतात, मी कोणाचा सेवक आहे, रामाचा, आणि याच्यापेक्षा माझं सेवक बनून मी सेवक आणि तुला सेवक, याच्यापेक्षा तू काय कर, रामाचे सेवक हो. निघाली पुन्हा.
आणि सगळ्या रामायणामध्ये तुम्ही जर डीप अभ्यास केला ना, भगवान रामचंद्र ह्याच प्रसंगामध्ये हसले, बाकी कुठंच हसले नाही. लय गंभीर, धीर गंभीर सगळ्यात. म्हणजे रामायणामध्ये जर डिपली भगवंत स्मित हास्य शब्द वापरले. महर्षी वाल्मिकी काय करतात, जेव्हा मी आज वाचत होतो रामायण, तर सगळ्या रामायण स्मित हास्य भगवंतांनी काय केलं. भगवंत बोलतो की जीवाची अशीच अवस्था आहे, कधी इंद्रिय भोग इकडे जातो, माझ्याकडे भक्ती करतो, भक्ती करत असताना इंद्रिय भोग दिसलं की बोंबला तिकडे जातो, तिकडून येतो. ते शूरपणा कसं असेल की वृत्ती आपली, आणि मग भगवंत आपल्यावर असतात. म्हणून आपल्या समोर दोन चॉईस आहेत, एक तर राम आहेत, नाही तर दुसरा इंद्रिय भोग. तुम्ही जीवनामध्ये कोणाला चॉईस करतात हे तुमच्यावर डिपेंड आहे. जे भगवत भक्तीला चॉईस करतात त्यांना भगवंत भेटतील, आणि ज्यांना भौतिक संपदा, ऐश्वर्य, मान सन्मान, प्रतिष्ठा किंवा इंद्रिय तृप्ती पाहिजे असेल ते भेटणार आहे. आणि मन करीत असताना तिनं पाहिलं की माझं फुटबॉल सारखं जीवन होत चाललंय, काय करावं लागेल. यांच्यामध्ये मेन बिंदू कोण आहे, सीता आहे. तर मी काय करेन, सीतेचा गळा घोटते. आणि ती लक्ष्मणाला रामचंद्र दूर करून सीतेला जसं झपाटते, जी शक्ती आहे तिच्यावर ती प्रभावित करण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस भगवंत म्हणतात सापाशी आणि राक्षसाची कधी चेष्टा करू नये. आणि जेव्हा चेष्टा करायला जातात तर सर्वनाश होतो. आमचे एक ब्रह्मचारी होते निगडीला, नंतर ते ब्रह्मग्रस्त झाले. ते कोबरा सापाशी खेळायची त्यांना जास्त सवय होती. आश्रम मध्ये कुठे सापडले की तेच पहिले पकडायचे. आणि असाच कोबरा त्याला खेळायला गेले, मस्ती करायला, चावले. 15 दिवसामध्ये ICU मध्ये होते. 80-90% डॉक्टरने सांगितलेलं आहे हे वाचणारच नाही. पण भक्तांनी एवढ्या प्रार्थना केल्या, एवढ्या हे केल्या, वरिष्ठ ब्रह्मचारी पहिले सांगायचे. तेव्हापासून अति कॉन्फिडन्स असतो ना, अति आत्मविश्वास एक घातक ठरतो बरं. आणि त्या बाबतीत ते झालं. आणि झाल्यानंतर ते वाचले कृष्णचरण प्रभू. वाचल्यानंतर भगवंताने त्यांना सेकंड चान्स दिला. कोणता चान्स दिला, सेकंड चान्स दिला. म्हणून राक्षस आणि सापाशी कधीच चेष्टा नाही करायची. राक्षस म्हणजे आज राक्षस नाही, पण तशा वृत्तीचे लोक असतात. त्यांच्याबरोबर लापत, भाऊ तुला नमस्कार, मी तुझ्या रस्त्याला जात नाही, तू माझ्या रस्त्याला येऊ नको. तर हे करीत असताना भगवंत काय म्हटले, लक्ष्मणा खेळू नको, हिच्या 2 गोष्टी तू काय कर, हिला दंड कर. स्त्री वध करण्यासारखी नाही, तिला दंड दिला पाहिजे. काय दंड दिला पाहिजे, तो तू काय कर, याचे नाक आणि कान काप. का बरं सांगितलं नाक आणि कान, तर एक आहे की जे नाक आहे सुगंध ती घेण्याची वृत्ती, आणि कान म्हणजे ऐकण्याचे. हे 2 गोष्टी कट कर. तर आचार्य याच सांगतात की नाक आहे ते गंध, म्हणजे गंधामुळं नाक हे चुकीचं गंध मनामध्ये करते, आणि त्याच्यामध्ये त्या गंधामुळं इंद्रियांच्या प्रती आकर्षण वाढते. म्हणून आजकाल जे परफ्यूम मारतात ना, बघा तुम्ही TV ऍडव्हर्टाईज मध्ये काय जात होतं, ते एखादा मुलगा परफ्यूम मारतो, सगळ्या पोरी त्याला अट्रॅक्ट होतात. असं किती वेळा झालं बघितलं ना तुम्ही ऍडव्हर्टाईज. तो कॉलेजमध्ये जातो, त्याला कोणीच बघत नाही, आणि डॅन्ड्रॉप आपल्या कोणता, मला माहित नाही परफ्यूम कोणते असतात, कारण ते परफ्यूमचा वास घेतला की मला दिवसाच्या 10-12 उलट्या होऊन जातात. तर परफ्यूम मारल्यानंतर सगळ्या पोरी अट्रॅक्ट होतात, म्हणून पोरं काय करतात, परफ्यूम मारतात. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेले की जे भक्ती मार्गावर असतात ना, त्यांनी कधीच परफ्यूम लावू नये, कारण त्याच्यामध्ये इंद्रियांना उत्तेजित करण्यासाठी असते. म्हणून नाकाचं कट केलेले. आणि दुसरं कान आहे चुकीचं ऐकणं, आणि चुकीचं ऐकून चुकीचे कार्य करण्यासाठी जाते. म्हणून त्यासाठी लक्ष्मणाने काय सांगितलं, या 2 गोष्टी कट कर. याचं मागं शास्त्र खूप डीप मध्ये दिलेले. आणि दुसरं ही शूर्पणखाचा केल्यानंतर ती शूर्पणखा जाऊन काय करते, कान, ती जाऊन काय करते, रावणाला जाऊन सांगते, ते सीतेच्या ती चुकीचं केलेलं काही सांगत नाही. ती काय सांगते की मी सीता एवढी सुंदर आहे, आणि सीतेच्या सौंदर्याचं वर्णन काय करते, ती रावणापुढे बखान करते. रावण एवढा कामी, बरोबर, अतिशय इंद्रिय भोगाच्या लालसा असलेला रावण, आणि जेव्हा तो सीतेचं वर्णन ऐकतो तेव्हा त्याचा सर्वनाश झालेला आहे. कान एकच आहे, सीतेचंच गुणगान आहे, पण जो सीतेबद्दल ऐकतो त्याच्यामध्ये शुद्ध प्रेम प्राप्त होत आहे. पण ज्याचं हृदय दूषित असेल त्याचे इंद्रिय उत्तेजित होतात. तसं जी भावना रावणामध्ये झाली. आणि झाल्यानंतर तो रावण मारीचला म्हणतो काय करायचं, मला सीता पाहिजे. त्यावेळेस मारीच काय म्हणतो,
तुझा कोण शत्रू आहे की तो हितचिंतकाच्या रूपामध्ये तुझा सर्वनाश करू इच्छितो? ते म्हण काही नाही, मला कोणी आलतेत साम दाम दंड भेद कोण्या अवस्थेमध्ये मला काय पाहिजे? सीता पाहिजे. आणि ह्या भावनेने जेव्हा गेला आणि मग सीता ती काय करते, त्या नाशिकलाच पंचवटीमध्ये तुम्ही काळाराम मंदिराच्या खाली गेलात ना, एक नागेश्वर चौक आहे. नागेश्वर चौकाच्या नंतर एक नाला आहे मोठा. तर त्या नाल्याच्या पहिल्याच कोपऱ्यावर राईट साईडला एक मंदिर आहे, सीतेचं मंदिर म्हटलं जातं. तर तिथून जेव्हा लक्ष्मणजी जात होते ना, तर जी रेखा मारलेली आहे, ती रेखा म्हणजे आजचा नाला आहे तो. आणि म्हणून तिथे सीतेचं हरण केल्यानंतर जेव्हा तो नाला क्रॉस करतात ना, त्याच्या बाजूला राईट साईडला आता सीतेचं हरण केलेलं मंदिर, रावणाचा पिक्चर. आता तिथे काहीतरी बांधकाम चालू वाटतं राईट साईडला. परमपूज्य राधानाथ महाराज आले होते तेव्हा त्यांनी आम्हाला म्हणजे आम्हाला सगळ्याला 2008 का 2009ची घटना आहे, त्यावेळेस सगळ्याला घेऊन गेलं. त्यावेळेस आम्हाला पहिल्यांदा कळलं त्या ठिकाणी. त्याच्या बाजूला दांड्या मारुती, कोणता तरी मारुती आहे, काट्या मारुती, त्याच्या बाजूला राईट साईडला सीतेचं हरण केलेलं. तर ते प्रसंग इथं घडलेले. आणि मग इथून शीतन केल्यानंतर, हरण केल्यानंतर तिथे जेव्हा भगवान रामचंद्र पोहोचल्यानंतर त्यांचा वध करतात. वध करण्याच्या पहिले भगवान हे 10 मुख कशाचं प्रतीक म्हटलं जाते? रावण खूप विस्तृत आहे, डिटेल्स पण आहे, पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तर हे रावण 10 टोक्याचं प्रतीक आहे. म्हणून आज दसऱ्याचा सण आहे, आपण दसरा साजरा करतो. तर याच्यामध्ये जी रावणाचे 10 डोके आपल्यामध्ये वरती येत असेल, भगवान रामचंद्र प्रत्येक वेळा बाण मारायचे. भगवंताला माहित नव्हतं की याचा मृत्यू कशामध्ये, बिंबीमध्ये जे अमृत आहे त्याचं मारलं तर नष्ट होईल. पण भगवान रामचंद्र एक एक मस्तक छाटक होते आणि नवीन नवीन मस्तक येत होतं. तर आचार्य भगवान रामचंद्राचा मनोभाव सांगतात की भगवान विचार करतायत, एक तरी मी जे मस्तक छाटलंय, जे माझ्याशी विद्रोह करते, पण नेक्स्ट जे नंतरचं मस्तक येईल ना, जर मला शरणागत झालं ना, मी त्याला माफ करीन. आणि हे मस्तक नाही, दुसरं मस्तक, दुसरं नाही तर तिसरं नाही तर चौथं मस्तक, असं प्रत्येक मस्तक काय करू लागले? भगवंत संधी देत होते म्हणून मस्तक छाटत होते. आणि एवढ्या संधी देऊन सुद्धा मस्तक छाटत असताना सुद्धा त्याच्यातली वृत्ती जात नव्हते. भगवंताने विचारलं बिभीषणाला, याचा कुठे? तर बिभीषण म्हणतात अमृत कुंभ आहे याच्या नाभीमध्ये. तर हे 10 मस्तक कशाचं प्रतीक आहे? आचार्य म्हणतात की जी दुसऱ्याची संपत्ती प्राप्त करण्याची जी भावना आहे, कामना आहे, हे पहिलं मस्तक आहे. दुसरं मस्तक आहे दुसऱ्याची संपत्ती हडप करण्याची भावना, लोभ, हे दुसरं मस्तक आहे. तिसरं दुसऱ्याचं मत किंवा सल्ला धुडकणे. काय करायचं? बिभीषण, मंडोदरी किंवा मारी, चांगले चांगले लोक त्याला काय करू लागले? मत देतो, सल्ला देत होते की युद्ध करू नको, तुझा वध होईल. आणि दुसरं साधन संपत्ती कोणाची हडप केली त्याने? कुबेराचं केलं. आणि समृद्धी, देवतांचं ऐश्वर्य पाहून त्याला नेहमी काय व्हायचं? ईर्ष्या आणि द्वेष व्हायचा. तर हे 3 डोके. चौथं डोके काय? भ्रमित अवस्थेमुळे स्वतःला महान समजणे आणि दुसऱ्याला तुच्छ समजणे. आणि त्याचा प्रसंग काय? 2 जण. स्वतःला जेव्हा ग्रेटनेस आणि महान समजतो तेव्हा अहंकार येतो. आणि अहंकाराच्या पोटी चांगलं काय आणि वाईट काय हे फरक न करता तो काय करतो? त्याचा दुर्भावना व्यवहार करतो. जसं बिभीषण चांगलं मार्गदर्शन करीत होते, पण रावणाचे भ्रमित अवस्थेमुळे काय झालं? हा माझा शत्रू आहे आणि माझा शत्रूचा हितचिंतक असल्यामुळे त्याने काय केलं? हा जर भाऊ नसला असता तर मी याचा वध केला असता, पण त्याने एकच लात मारून हाकलून दिलं. आणि दुसरं उदाहरण आहे हनुमानजीच्या प्रती, की हनुमानजीने सुद्धा त्याला चांगलं मार्गदर्शन केलं, पण अहंकार म्हटला नाही ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. तर ह्या दोन्ही लोकांनी त्यांनी काय केलं? स्वतःच्या महान, अहंकार कधी तो माहिती आहे? स्वतःच्या मताला किंमत देणं, स्वतःला महान समजणं, स्व केंद्रित. जे आय केंद्रित असतात ना, ते नेहमी स्वतः दुःखी राहतात आणि त्याच्या आजूबाजूचे सुद्धा लोक दुःखी राहतात. आणि ते नेहमी त्यांची एकच भावना असते, फुटबॉल सारखं, किती काही चांगलं सांगा, लात मारायचंच काम करतात. म्हणून हे 4थं डोकं आहे. 5वं डोकं आहे छोट्या छोट्या गोष्टीची इच्छा आकांक्षा पूर्ण नाही झाला तर राग येणार. आणि रावण ह्या शब्दाचा अर्थ काय? तो दुसऱ्याला रडवणार आहे. त्याचं नाव दशानन आहे.
पण जो त्याला पाहून त्याची इच्छा पूर्ण नाही केलं तो लोक रडायचे. ज्या स्त्रिया गर्भवती असायच्या त्याचा गर्भपात व्हायचा, एवढं भयंकर असायचं आणि एवढा राग येत होता म्हणून हा रावण शब्द वापरलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्याच्या कार्यक्षमता पाहून होणारी ईर्ष्या, द्वेष किंवा दुसऱ्याचं नुकसान होणाऱ्या आनंदामध्ये रावण काय करायचा, दुसऱ्यांच्या देवलोक, नागकन्या, ऋषिकन्या सगळ्यांचं हरण करायचा आणि त्याचा नाच धुसामध्ये आनंद घ्यायचा, ही रावणाचं डोकं होतं. त्याच्यानंतर नीतिमूल्याचे गळा चिरणे, जे नीतिमूल्य तत्व आहे, धर्म काय अधर्म काय न समजता त्या तत्वाचं काय करत होतं. रावणाने एक शिडी केली होती. कोणती शिडी? जे पुण्यवान लोक असतील ते कुठे जाते? नरकात जाते, आणि जे पापी असतील ते कुठे जाते? मग त्याने काय केलं, जे धर्म तत्वाचे, आजकाल लोक लय आनंदी होते रावणाचे, म्हणून त्या आदिवासी भागामध्ये रावण नावाचं एक संस्था निर्माण झाली. किंवा तुम्ही तामिळनाडूमध्ये जाता, द्रविड मुवमेंट, पेरियार तुम्ही ऐकले असेल, त्याचे नाव घेऊन ये, हराम करून आला त्या एक रोमिला थापर आहे, याने काय केलं, या लेफ्टिस्ट विचाराने रावणाला जास्त प्रबळ दिले. म्हणून आज बी पुण्यामध्ये रावणाला नाही का त्या दिवशी मोठं आंदोलन करतात, रावणाचा पुतळा जाऊ नका, आमचा तो इष्टदेव देवता आहे. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. 2012चा मी जानकीनाथ प्रभू पुस्तक वितरण करण्यासाठी आम्ही धुळ्याला गेलो होतो. तर महाराष्ट्राचा आरबल, नगर, सोलापूर, सांगली आम्ही गावोगावात पुस्तक वितरण केलं. तर एकदाच म्हटलं की आता आपण निफाड, त्याच्यानंतर पिंपळगाव, ओझर करीत करीत धुळ्याला जाऊया. धुळं मोठे शहर आहे. 3 दिवस राहून आमचे 3 ग्रंथ गेले. आणि ते ऐराणीमध्ये बोलायचे आणि 80 रुपये 70 रुपये भगवतीत असायचे. गेल्यानंतर धुळ्यामध्ये मेन सिटीमध्ये महात्मा गांधीचा पुतळा आहे. महात्मा गांधीच्या पुतळ्याच्या मागे आज मी मला ती घटना आठवते. महात्मा गांधीच्या पुतळ्याच्या मागे पोलीस स्टेशन आहे. तर एक पोलीसवाला आला, मला काय मारायचं, इथं कसं काय लावले? म्हणलं अहो गीता आहे, महात्मा गांधी पण गीता लिहायचं म्हणून आम्ही लावलं इथं. नाही इथं नका काढू, लाव करा. पाटीलच नाव होतं, नाव बी लक्षात येते, नाव नाही सांगत कोण, पण सरनेम सांगतो पाटील. काढा 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 काढा, इथं नका लो. हो म्हणलं काढतो. ट्रॉफी गेली. गीता केवढ्याला आहे? म्हणलं 70 रुपयाला. मग एक देऊन टाका तुमच्या कोण गिफ्ट आणि राहू द्या. म्हणलं साहेब इथं पण का? साहेब इथं पण? अहो धर्माचा ग्रंथ आहे, आमच्या कुठे खिशात चालले, आम्ही लोक मधुकरी मागून पोट भरणारे, त्याच्यात बी तुम्ही 70 रुपयाचे. मग केवढ्याला देशील भाऊ? भाऊ हे शब्द वापरला. काय झालं? भाऊ. म्हणलं भाऊ मला बघा काही कमी होणार नाही, तुम्हाला हात जोडतो, मला गुरुला 1-1 रुपये हिशेब द्यावा लागतंय, नाहीतर मग मला इथं कुठेतरी बसावं लागेल तुम्हाला फ्रीमध्ये दिलं तर. दुसरा पर्याय काय? लय घासगीज करून इकून पैसे काढ, तिकून काढ. म्हणलं तुम्ही काही करा, पोलीस स्टेशन जाऊन 70 रुपये द्यावा लागेल, त्याच्या पुढे नाही. तुम्हाला राग आला तरी चालेल, आम्ही बस काढतो. असं मी धुळ्यानं लय बाहेर टाकलेले. 3 दिवसात जाऊन दरिद्र लोकांनी एक घेतली नाही गीता, नकोच म्हटलं. आणि त्या दिवशी निघायची तयारी होती आणि मग कसं तरी करून घेतलं. आणि मग जानकीनाथ काय म्हटले, ड्रायव्हर त्यावेळेस गोपालनाथ प्रभू होते, म्हणजे गोपालनाथ प्रभू बोले आप इधर रुक जाओ हम लोग. आणि गोपालनाथ प्रभूला मराठी एवढी चांगली येत नव्हती. तर 10 रुपयाला ते काय म्हणायचे, 10 रुपया 10 रुपया, साऊथ इंडियन टोन, 10 रुपया 10 रुपया 10 रुपया. ते बघायचे काय म्हणतात महाराज, म्हणजे 10 रुपया नाही 10 रुपये म्हणतात ते. तसं गडबड होते. 10 रुपया में 10 रुपया में 10 रुपया में. मग गेल्यानंतर मी असं जात होतो. एक साईडला लेफ्ट साईडला जानकीनाथ प्रभू गेले, राईट साईडला मी गेलो. आदिनाथ होता तो पुढे गेला, गौरसेवक मागे होता, मोहन गोपाल तो झोपला होता, लय वैतागलेला होता. म्हणलं झोपू दे, रात्रभर काही होत. मग आम्ही पुस्तक गेल्यानंतर एक मारवाडी दुकान गेलो. मारवाडी दुकानात गेल्यानंतर तिथे दाखवलं त्याला. दाखवल्यानंतर मग त्याने एक युगंधर नावाची मला त्याच्याबद्दल कादंबरी, कृष्णाबद्दल तो असं म्हणू लागला. मग मी त्याला सांगत होतो कृष्ण बुक मध्ये काय आहे, भगवद्गीता काय आहे, श्रीमद भागवत, हे 3 पुस्तकं आणि सेकंड चान्सचे 4-5 पुस्तकं आम्ही दाखवत होतो. ते शेवटी बोलता बोलता म्हणजे बार्गेनिंग चालत होती, घ्यायचं का नाही घ्यायचं. त्यावेळेस तो म्हटलं की अहो युगंधर हे जे पुस्तक आहे शिवाजी सावंतलेली, ती कादंबरी आहे, ग्रंथ न भेटे. आणि त्याच्यामध्ये त्याला कर्णाला हिरो केलं आणि कृष्णाला विलन केलंय. म्हटलं ओरिजिनल ग्रंथ आहे. आणि मग मी त्याला सांगत असताना बाबा की कसं आपल्या शास्त्राचं विकृतीकरण केलंय, मी त्याचं वर्णन कर. मग तो शेवटी काय म्हटला, रावणात काय वाईट होता?
रावण काय वाईट होता, सीता नेली तर काय झालं, रामाला एवढं राग येण्याची काय गरज आहे, एक बायको गेली तर दुसरी करताय. रावण चांगला होता, दुर्योधन चांगला होता, कर्ण चांगला होता. अच्छा, तेवढ्यात त्याच्या 2 पोरी आल्या. हे आमचं डिस्कशन 25 मिनिटं चालल्यानंतर त्याचं दुकान आणि दुकानाच्या मागे त्याचं घर होतं. त्याच्या 2 पोरी अतिशय सुंदर होत्या, गोऱ्या गोमट्या, एकदम मारवाडी पोरी, दिसायला सुंदर. आल्यानंतर म्हटलं आता आपण रामबाण काढूच द्या बाहेर. म्हणलं का हो शेठजी, एक प्रश्न विचारू का? म्हणलं विचारा. रावण चांगला होता तुम्ही म्हणतात ना, त्याची बायको पण आली आणि पोरी आले. मला वाईट वाटू नका, पण उदाहरण तुम्हाला देतो की तुमची छोटी मोठी कन्या आहे, कोणत्या इयरला आहे म्हणलं? ती म्हणजे 2nd इयरला, दुसरी 1st इयरला. आणि म्हणलं ही जर रस्त्यानं पोरगी जात असेल आणि कोणी उचलून घेऊन गेलं तर तुम्ही त्याला पुरस्कार द्या नका. ओ महाराज, काय बडबड करतात? म्हणलं जेव्हा तुमच्या कन्यावर येत आहे ना, तेव्हा तुम्ही बडबड करताना भगवान रामचंद्र आणि सीतावर आणि कृष्णावर असं लांछन उचलतात, तुम्हाला तेव्हा काही वाटलं नाही का? देवाबद्दल बोलणं जिभेला हाड नसल्यासारखं, ही माझी लहान बहिणीसारखी म्हटलं बोलू नये, पण तुम्हाला हे उदाहरण देण्याची मला गरज पडली होती. म्हणून तुम्ही पुस्तक घ्या नका घेऊ, मला काही फरक पडत नाही, पण जी वृत्तीनं तुमची ती नसली पाहिजे. म्हणजे महाराज द्या कृष्ण ग्रंथ द्या, भागवतम घ्या. घेतले. सांगायचा मुद्दा असा आहे की इथे नेहमी आपल्या नीतिमूल्याला काय करतो आपण? दाबण्याचं काम करतो आणि त्याचं नुकसान होतंय. आणि जेव्हा तेच प्रश्न त्यांच्या उलटून टाकला तर माणसं ठीक आहे, जोपर्यंत स्वतः बितत नाही ना तेव्हापर्यंत त्याला ते कळत नाही. म्हणून हे सांगितलेले. आणि सगळ्यात म्हणजे 8वं आहे सहन करणारी अक्षमता. कोणत्याही गोष्ट, हे रावणाचेच डोकं आहे. आणि 9वं आहे नुकसान करण्याच्या भीतीमुळे असुरक्षित किंवा इनसिक्युरिटी वाटणं, की नेहमी जी भीती वाटणे, किंवा रावणासारखं एक डोकं आहे नेहमी दुसऱ्यांच्या प्रसिद्धीबद्दल ईर्ष्या द्वेष करणं. असे 9 डोकं करीत असताना भगवान रामचंद्र बघतायत एक न एक डोकं नका काय करेल, वरती येईल. आणि मग भगवंताने शेवटी रामाचा वध केला. आणि तो रावणाचा वध केल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा रावणाचा वध झाला, भगवान श्री रामचंद्र की जय. रावणाचा वध झाल्यानंतर भगवान रामचंद्र दशरथ याला काय म्हणतात, बिभीषणाला जा आणि याचं काय कर, अंत्येष्टी कर. त्यावेळेस बिभीषण काय म्हणतो, मी नाही करणार. का बरं? कारण तुमची सीता हरण केलेली, अधर्म केले. ते म्हटले की रावण मेलाय, त्याची वृत्ती आता फिजिकल बॉडीला द्वेष करून काय, त्याचं तू बंधू असल्यामुळे अंत्येष्टी संस्कार कर, विधिवत संस्कार कर, जे काय विधी त्याचं पालन कर. आणि मग ते म्हणतात की मी तुला आदेश देईन. रावण जरी शरीरानं मेलाय बिभीषण, पण त्याची नीती आणि त्याचे मूल्य आहेत ना ते अजून जिवंत आहे. आणि आता तुला खरं रावणाचा वध करायचा आहे. लंकेमध्ये तू जेव्हा अधिष्ठ धारण करशील, राजा होशील, तेव्हा माझं पहिला आदेश तुझ्यासाठी एक राहील. जे रावणाने नीतिमूल्य दिलेली आहेत, जी नीती दिलेली आहेत, त्याचा पहिले तुला काय करावं लागेल, नाश करावं लागेल. आणि तू जे म्हणतोयस ना मला हे तुमचं राज्य आहे, म्हणले माझं राज्य मी थांबणार नाही, पण माझ्या नीतिमूल्यानुसार मी जे दिलेले तत्वाचं पालन करशील तर मी नसून सुद्धा माझं राम राज्य लंकेमध्ये काय होईल, स्थापित होईल. आणि मग भगवंत तिथे मेसेज आपल्याला काय देतात, रावण मेलाय फिजिकली, म्हणून दसरा साजरा करायचा असेल ना तर भगवान रामचंद्र नसते, पण भगवान रामचंद्रला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आहेत. त्याने दिलेले आपल्याला नीती मूल्य आहेत, मैत्री, करुणा, क्षमा, शांती, दया, सगळ्यांना सुहृद भाव असणं, स्वतःच्या हृदयावर अनर्थावर स्वतःच्या इच्छा आकांक्षाचं तिलांजली देणं. भगवान रामचंद्राचे चरित्र असं आहे की भगवान रामचंद्र बघा, प्रसंग येतो रामायणामध्ये. भगवान रामचंद्र जेव्हा सकाळी सकाळी बोलवलं, दशरथ महाराजांनी बातमी दिली ना, तर तिथं त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा सांगितलं की तुम्हाला राज्याभिषेक भेटणार आहे, तर भगवंताच्या चेहऱ्यावर काही प्रभाव नव्हता. आणि जेव्हा काही सांगते की तुला 14 वर्ष होणार जायचं, तरी त्यांच्यावर भाव नव्हता. आणि महर्षी वाल्मिकी शब्द उच्चारतात, निर्ममत्व. काय शब्द वापरतात? म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये विचार करा, तुम्हाला उद्या नगरसेवक पद भेटणार आहे, सगळ्या गाव डिंबा या गलीमध्ये अनाउन्समेंट केली, आणि उद्या सकाळी सांगितले की तुम्हाला चेतनानगर सोडून कुठे जायचं, कामठवाड्यामध्ये जायचं, तुमचा काय भाव असणार आहे? एक छोटस पद गेलं तर माणसाचं होतंय,
पण भगवान रामचंद्र काय म्हणतात कौशल्य माता की माझ्या पित्यानं अयोध्येचं राज्य छोट आहे, मला सगळ्यात वनाचं राज्य दिलंय आणि मला वनाचं राज्य भेटलं तर दोन फायदे होतात. एक तर राज्य करेल आणि मला जी इच्छा होती ना हृदयामध्ये, कोणती इच्छा होती? साधू संतांचा संघ घेण्यासाठी नाही का मला वनाचं राज्य भेटले. भगवंताने निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह निर्माण केली. समोर कसं कौशल्याला म्हणजे असं नाही म्हटले बघितलं का सावतरायने काय केलं, एखाद्या काय म्हटलं दगड घेऊन तिच्या डोक्यात घाल नाही, पण रामचंद्रानं सुद्धा कसं प्रेझेंट केलं आईला, एकदम पॉझिटिव्ह केलं. मी आता 14 वर्ष जाऊन येतो. 14 वर्ष म्हणजे काहीच नाही, तोपर्यंत तू काय कर, दशरथ महाराजांची सेवा कर. म्हणजे आपण कसं बोलतो, कसं प्रेझेंट करतो त्याच्यावर खूप रिझल्ट असतो बरं, खूप महत्वाचं असतं. म्हणून आपण कधी कधी चांगल्या गोष्टी सुद्धा निगेटिव्ह सांगतात ना, समोरचा उद्रेक होऊन जातो. म्हणून आपल्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये व्यवहार करताना रामचंद्राचे सद्गुण येऊन हृदयामध्ये विशेष करून आपण जेव्हा करू तर इथे खरं दसरा सण साजरा होईल. आणि आदर्श कलियुगामध्ये हृदयामध्ये जो रावण बसलेला त्याचा नाश करायचा असेल, तो नाश करायचा असेल तर एकच गोष्ट आहे, हृदयामध्ये रामचंद्राचा वास केला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. म्हणून दसरा साजरा करायचा बाहेरचा रावण मारण्यापेक्षा हृदयातले जे काम क्रोध लोभ मद मात्सर्याचा रावणाचा वध करून आपण आदर्श जीवन चरित्र संपन्न प्रेरणादायक आणि हृदयामध्ये हे अनर्थातून मुक्ती करून रामचंद्राला जेव्हा स्थान देऊ तेव्हा दसरा सण साजरा होईल. हरे कृष्णा. शिवर रामचंद्र भगवान की, श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की, जगद्गुरु शिल प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे हरे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा.